चला विनंती असेल, दोन्ही पंच सज्ज झाल्यात. सलामीची जोडी खेळपट्टीवरती जॉन्टी जोशी आणि त्याच्या समवेत अतुल म्हात्रे. सलामीची जोडी खेळपट्टीवरती पाहायला मिळते. चला टीम खार्डी संघ, विनंती असेल क्षेत्ररक्षण सजून घ्या. वेळेबाबत कोणतीही हायगाई केली जाणार नाही. सर्व संघांसाठी नियम समान आहेत. तुम्हाला 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट करायचे आहेत. अदरवाईज पेनल्टी, एक अतिरिक्त खेळाडू शेवटच्या षटकामध्ये 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. मॅचला होती सुरुवात. सर्व क्रिकेट रसिकांचं, खेळाडूंचं पुन्हा एकदा स्वागत. आणखीन एक मोठी मॅच, कल्याण डोंबिवली विभागातील मोठा संघ टीम खार्डी आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम आरडी स्पोर्ट ओवली. येस, भिवंडी खार्डी आहे. म्हणजे आज भिवंडी विभागातील संघ आणि हे जे फ्लड लाईट्स बघतो आपण त्याचे ओनर समीरजी तांगडी यांचा संघ अनिल अंकलेश खार्डी आपल्याला पाहायला मिळते. भिवंडी खार्डी काटई विभागात न जात असताना आपल्याला पाहायला मिळतं. चला विनंती असेल, मॅचला सुरुवात करायची आहे. खार्डी विपक्ष आरडी स्पोर्ट ओवली. काय मॅच दरम्यान पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ भिवंडीतील आजचा लॉटच मला वाटतं भिवंडी विभागाचा आहे आणि भरपूर चांगल्या मॅचेस देखील पाहायला मिळतात. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅचेस जात आहेत. नक्कीच GCA अंतर्गत ही स्पर्धा आपण पाहतोय. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या अंतर्गत केतनजी तरे GCA चे अध्यक्ष. पहिला चेंडू काय घडलंय, काय बिघडलंय. जॉन्टी जोशी मला वाटतं स्ट्रायकिंग एंडला होते. पहिला चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला, शरीराचा वेध घेणारा होता. बॅटची कडा तर लागली होती परंतु कोणत्याही प्रकारचं नुकसान नाहीये, कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. म्हणजे पहिला चेंडू डॉट बॉल. नक्कीच विनोद पाटील फॅम टीम RD 4440 ओवली आपल्याला पाहायला मिळते. रुक्मिणी ढाब्याचे ओनर विनोद पाटील. गोलंदाज सज्ज देवीदास. काय घडलंय, गती तर प्रचंड आहे या गोलंदाजाकडे. जॉन्टीला देखील झुकावं लागते. एक सिंगल लेग बायच्या रूपानं आणि या एका धावेनं ऑफ द मार्क झाली या टीम RD स्पोर्ट ओवली. 4 षटकांचा सामना. अगदी मागची मॅच देखील पाहिली असेलच दोन्ही संघांनी, त्या अनुषंगानं 40+ टोटल. चेसिंग अवघड होते. गोलंदाज सज्ज, गोलंदाजी ट्रॅक वरती. मोठा प्रहार करायचा होता. अपील जोरदार केली जाते. पंच सांगतात की लेग ऑफ स्टंप सोडून सल्ला पिचिंग पाहिली गेली. आणखीन एक लेग बाय, म्हणजे बॅट आणि बॉलचा मिलाप होत नाही. या बघा अतुल म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात. सो अतुल म्हात्रेसाठी सुवर्ण संधी आहे. जर षटकारांची हॅट्रिक कंप्लीट करता तर वडवणवगरचे विशालजी पाटील आहेत, त्यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. अतुल म्हात्रे यांच्यासाठी हे कॅश प्राइज. त्याच्या समवेत विराज म्हात्रेसाठी सुद्धा सेम कॅश प्राइज आहे. परंतु जॉन्टी जोशी स्ट्रायकिंग एंडला. 2 धावा आल्यात आतापर्यंत, परंतु कोणत्याही प्रकारचा बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. कुठे ना कुठे सध्या तरी जंगी शर्यत पाहायला मिळतीये. बॅट आणि बॉलची संपर्क होत नाहीये. महत्वाचा आहे, बॅट आणि बॉलचा मिलाप होणं गरजेचं आहे टीम RD ओवली संघाकडनं. अदरवाईज खार्डी संघ अगदी रफ्तारावरती स्वार आहे. गोलंदाज देवीदास. सरळ बॅटनं लॉफ्टेड फटका, फटका चांगला. चेंडू लॉंग ऑफला, एक सिंगल.
जसा उल्लेख केला बॅट आणि बॉलचा संपर्क होणं गरजेचा, त्या अनुषंगानं बॅट आणि बॉलचा मिलाप झाला, चांगला फटका आला, एक सिंगल आली. मोठे फटके खेळू शकतात. मातीची विकेट आहे. जॉन्टीच्या चेहऱ्यामध्ये नक्कीच तेज असेल, परंतु बॅटिंग त्या प्रकार होणं गरजेचं आहे. यावेळेस बघा फटका चांगला आहे, धावा देखील मिळतील चांगल्या. बॉल सीमा रेषा पार, येतोय चौकार. 4 धावा धावफलकावरती लागल्या जातील. 4 धावेनं पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाल्या त्या म्हणजे तब्बल 7 धावा, 7 रन ऑन बोर्ड. पहिल्या 2 धावा लेगबायच्या रूपाने आला, त्यानंतर एक सिंगल आली, त्यानंतर हा चौकार आपल्याला येताना पाहायला मिळालाय. 7 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. पहिलं षटक पूर्णपणे टीम खार्डी संघाच्या बाजूने राहिलाय आणि कुठे ना कुठे विचार केला तर भरपूर चांगली गोलंदाजी देवीदासच्या माध्यमातून, युवा गोलंदाज आणि चांगलं षटक त्याच्या माध्यमातून, म्हणजे जे अनुभवी खेळाडू आहेत त्यांना देखील कुठे ना कुठे विचार करण्यास भाग पाडलं गेलं. चांगलं षटक आलंय. आपल्याला देखील आता चांगली गोलंदाजी करायची आहे. या अनुषंगानं खार्डी संघ दुसरं षटक कोणाला देईल, अनुभवाचा वापर केला जाईल का, जरा जास्त वेळ खर्च करू नका. अगदी दोन्ही एंडकडनं आपल्याला खेळ पाहायला मिळतोय, त्या अनुषंगानं अगदी जास्त वेळ होतो या मॅचेसला, हरकत नाही या, परंतु विनंती असेल तुमच्याकडे फक्त आणि फक्त 15 मिनिटं आहेत. तब्बल 3 मिनिटांमध्ये षटक कंप्लीट केलं गोलंदाजानं, परंतु अतिरिक्त 1 मिनिट देखील घेतला गेला फिल्डिंग सेटअपसाठी. सो 4 मिनिटं झालेत. विनंती असेल टीम खार्डी संघ, 5 मिनिटं दिली गेले त्याचा अर्थ असा नाहीये की 5 मिनिटं तुम्ही विनाकारण घालवाल. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. अनुभवी खेळाडू आहे टीम खार्डी संघामध्ये, फायदा उचलला जाईल का. जय पाहायला मिळतोय. पहिला चेंडू सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, नाखुश आहे जॉन्टी जोशी, त्याला माहिती आहे हा चेंडू खराब होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला असता, चांगल्या धावा देऊन गेला असता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही आहे. कुठे ना कुठे स्ट्रगल सध्या करतोय जॉन्टी जोशी. भरपूर चांगली गोलंदाजी समोर जय तांगडी आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस बघा अगदी सफल झाला, ज्या दिशेनं खेळायचं होतं, जो स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता त्या प्रकारे स्वतःची पोझिशन बनवली आणि बॉलला फेकून दिला स्क्वेअर लेग, सीमारेषा पार, षटकार. काय जबरदस्त बॅटिंग सध्या पाहायला मिळते. बॅट्समन जॉन्टी जोशी या अगोदर स्ट्रगल करत होता, परंतु हा चेंडू पारखलं, निरखलं, बॉलला फेकून दिलं. हा चेंडू देखील त्याच दिशेनं, मात्र फाईन लेगला खेळाडू आहेत. फक्त आणि फक्त एक सिंगल. अगदी त्या दिशेनं खेळण्याचा वारंवार प्रयत्न केला जातोय, त्या अनुषंगानं फाईन लेगला, डीप फाईन लेगला खेळाडू तैनात केला आणि एक सिंगल या चेंडूवरती. आता मात्र अतुल म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील. अतुल म्हात्रे एकच अष्टपैलू खेळाडू आहे, चांगली बॅटिंग त्याच्याकडे अपेक्षित असते. मोठे फटके आता मात्र येतील का टीम ओली संघासाठी. बॅकफूट वरती गेलाय, फटका उडवला, फटका चांगला आहे, मात्र खेळाडू डीप मध्ये तैनात आणि झाली आहे मिस्टेक. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे, बॉल अडवला जातोय. काय घडलंय त्या ठिकाणी. कमिटी मेंबर्स देखील त्यांनी देखील चेक केलेला आहे आणि या चेंडूवरती 2 धावा. अगदी मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. जय सोनूआई वडुनवगर आयोजित माननीय श्री सुरेश मामा म्हात्रे चषक. अगदी रात्रीचा प्रहर, मध्यरात्रीचा प्रहर
पाहायला मिळतोय. रात्रीचे 12 वाजून गेल्यात आणि आपण भरपूर चांगल्या मॅचेस, अगदी मी सकाळपासून उल्लेख देखील करत होतो की वडूणवघर संघ, अगदी आपल्याला 2 संघ पाहायला मिळाले, परंतु अगदी गावाचा प्रतिसाद भरपूर चांगला आला. आणि एखाद्या गावाचा प्रतिसाद जेव्हा जेव्हा चांगला येतो एखाद्या टुर्नामेंटला, तर कुठे ना कुठे ती स्पर्धा यशस्वी होतच असते. आणि वडूणवघर अगदी भरपूर मोठं नाव, आणि आमचे ज्ञानेश्वर दादा चिकणे याच गावातल्या अगदी कवी, समालोचन, अनेक टॅलेंट त्यांच्या अंगामध्ये देखील आहेत. समालोचनामध्ये आवाज ऐकला त्यांचा आपण, त्यांच्या कविता देखील आपण गेल्या 3 दिवसापासून ऐकतोय. मॅचला पुन्हा एकदा सुरुवात. मिस्टॅमिंग फटका, अतुल म्हात्रेची गेली आहे विकेट. पहिला धक्का टीम आरडी स्पोर्ट ओली संघाला. अतुल बॅक टू द ग्राउंड. मागते कधी हटत नाही, मागते कधी हटत नाही, मागते कधी हटत नाही. जयातीचा आजकाल होते बाय, आमचा चषक लय फेमस झालाय, चषक लय फेमस झालाय, आमचा चषक लय फेमस झालाय. जय सोनवाई क्रीडा मंडळ आहे आयोजक नंबर 1 ला, जय सोनवाई क्रीडा मंडळ आहे आयोजक नंबर 1 ला. अगदी विकेट गेली आहे. अतुल म्हात्रेला माघारी परतावं लागलंय. न्यू बॅटर प्रितेश पाटील आपल्याला पाहायला मिळतील. मोठे फटक्यांची गरज आहे टीम आरडी स्पोर्ट ओली संघाला, कारण धावफलकावरती धावा स्थिर आहेत. तब्बल 16 धावा, 16 ऑन बोर्ड, 16 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 40+ टोटल चांगला असेल, परंतु चांगली गोलंदाजी सध्या पाहायला मिळते. षटकार खाल्ला, त्यानंतर कमबॅक केलं आणि विकेट देखील काढली आहे. प्रितेश पाटील हेलिकॉप्टरच्या अंदाजानं खेळून काढलाय चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा मिस्टेक काढली आहे. झेल झाली आहे ड्रॉप. दुसऱ्या धावेचा अटेम्प्ट होत नाहीये. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. कुठे ना कुठे प्रितेश नाखुश आहे, परंतु जॉन्टी सांगतोय यस ट्रॅकिंग एंडला तुला राहायचंय, कारण 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 17 पाहायला मिळतात. व्हॉट अ मॅच, काय मॅच पाहायला मिळतीये. खार्डी संघ हार मानत नाहीये. दुसऱ्या बाजूला आडीओळी संघ स्ट्रगल झाला, परंतु आता चांगली धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 7 होत्या, या षटकामध्ये तब्बल 10 आल्या. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजे 17 धावा. 2 षटकांसाठी तुम्ही 10 मिनिटांचा वेळ घेतलाय. अगदी कट टू कट 10 मिनिटे कंप्लीट झाल्यात. चला विनंती असेल गोलंदाज उमेश आपल्याला पाहायला मिळतील तिसऱ्या षटकामध्ये. वेळ घेऊ नका जास्त. टीम खार्डी संघ अगदी वेळेवरती आहात आपण, तरी सुद्धा विनंती असेल. मॅचेस भरपूर सारे कंप्लीट करायचे आहेत. आजचा शेड्यूल मोठा आहे, थोडासा लेट शेड्यूल सुरू झाला. यावेळेस काय घडलंय लाईन चेक केली जाईल. लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं येतोय. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल. एका धावेनं धावफलक 18 वरती 18 ऑन बोर्ड, प्लस ऑफ 1 विकेट. अतुल म्हात्रेला माघारी परतावं लागलं होतं. एक चौकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला होता, परंतु आता स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन प्रितेश पाटील पाहायला मिळतील. समोर उमेश, तिसरं षटक मार्गस्थ. अकुटप्पाचा बॉल हुक करायचं होतं, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. स्विंग आणि मिस, डॉट बॉल. चांगला चेंडू, अगदी मातीची विकेट आहे आणि मातीच्या विकेटवरती बॉल पडल्यानंतर अतिरिक्त उसी घेतच असतो. त्या अनुषंगाने हा चेंडू चांगला होता. उमेश मुकणे आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडला प्रितेश पाटील. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू, धावचीची शक्यता आणि गेली आहे विकेट. जॉन्टी जोशीला माघारी परतावं लागेल. लागतं आणखीन एक धक्का. बिग विकेट डाऊन. जॉन्टी बॅक टू द ग्राउंड.
शकतो, कारण तसं हिट देखील तो खेळत असतो. भरपूर चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे, कारण जॉन्टीची विकेट गेली आहे. स्ट्रगल करत होता, परंतु एक षटकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. एका क्षणाला वाटलं टच मध्ये आलाय. ज्या जॉन्टीला पाहायचं होतं तो जॉन्टी आलाय की काय, परंतु त्यानंतर मात्र धावचीच्या रूपानं त्याची विकेट गेली आहे. न्यू बॅटर सूरज म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस बघा अप्रतिम चेंडू पुन्हा एकदा बीट केल्या बॅट्समनला. उल्लेख केला होता मातीची विकेट आहे, अतिरिक्त उसी घेतोय चेंडू आणि कुठे ना कुठे फायदा गोलंदाजी करणाऱ्या संघाला आतापर्यंत झालाय. आमच्या समवेत सागर आहेत जे स्कोरिंगची भूमिका बजावतात. सुवाच्य लेखन आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज सज्ज, पुढचा बॉल अखुटपाचा बॉल. पुन्हा एकदा पुल केलाय. यावेळेस चेंडू थांबणार नाहीये. बॉल गेलाय सीमारेखा पार. अंपायरचा इशारा येतोय. इट्स अ 4, चौकार. काय जबरदस्त फटका पाहायला मिळालाय. रात्रीचं सत्र सुरू झालाय. अगदी मध्यरात्रीचा प्रहर आणि या प्रहरामध्ये झोप उडवून टाकणारा हा चौकार पाहायला मिळाला. आणि जय मल्हार चाय या ठिकाणी पेश केली गेली. आपलं देखील धन्यवाद. धावफलकावरती धावा तब्बल 22. नक्कीच उल्लेख करेन. आमचे लाईव्ह वाले आम्हाला सांगतात व्हॅलेंटाईन वीक चालू आहे, परंतु आपण लाईव्ह वाले तर आपल्यासाठी फक्त कट दे, अँगल दे, कीबोर्ड दे, माऊस दे एवढंच आहे. जास्तीत जास्त कॅमेरा दे ना, कॅमेराचा या अँगल दे. यावेळेस बघा काय घडलंय. अपील केली जाते. पंच सांगतात की लेग स्टंप सोडून चाललाय आणि लेग बायच्या रूपाने एक सिंगल देखील दरम्यान कंप्लीट केली गेली. एका धावेनं धावफलक पुढे सरकताना 23 धावा. अगदी गेल्या 3 दिवसापासून आपण हा थरार पाहतोय. आजचा 3रा दिवस. खऱ्या अर्थानं रजनी क्रिकेट स्पर्धा बोलणं भरपूर सोपं असतं. नाईट क्रिकेट आहे, परंतु करणं भरपूर कठीण आणि हे आयोजन दर्जेदार आपल्याला पाहायला मिळतंय. संपूर्ण संघ, संपूर्ण गाव जय सोनवाई वडूनवगर यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. माननीय श्री सुरेश बाळमामा म्हात्रे यांच्या विद्यमानानं ही स्पर्धा बाळमामा म्हात्रे चषक 2024 नक्कीच उल्लेख करू. या चेंडू नंतर गोलंदाज झालाय सज्ज. पुढचा चेंडू. यावेळेस बघा गती आहे आणि फलंदाजानं यष्टी दाखवली, गोलंदाजानं ती वाकवली. आणखीन एका विकेटचं बटन, आणखीन एक धक्का टीम आडी ओली संघाला. बॅट्समन बॅक टू द डगआउट. महत्वाची विकेट आली आहे या क्षणावरती. बॅट्समन प्रितेश पाटीलला देखील मागधागाडी परतावा लागलाय. न्यू बॅटर विराज म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. मिडल ऑर्डर मध्ये क्रमांक 5 वरती खेळण्यासाठी विराज म्हात्रे. सुवर्ण संधी असेल जर षटकार हॅट्रिक कंप्लीट करता तर वडूनवगरचे विशालजी पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल विराज म्हात्रे यांच्यासाठी. आणि आज अगदी उल्लेख केला तर संदीपजी गावंड सर त्यांच्या समवेत ज्ञानेश्वरजी चिकणे सर या रात्रीमध्ये आमच्या समवेत समालोचन कक्षामध्ये अप्रतिम समालोचन त्यांचं देखील. अगदी स्पर्धा यशस्वी करायचं असेल तर समालोचन देखील तेवढं दर्जेदार असायला हवं
आणि सध्या आपल्याला हे दोन्ही दिग्गज समालोचक पाहायला मिळतात आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. आजच्या दिवसामध्ये ते जोडले गेलेत. येस, फर्स्ट वॉर्निंग दिली जाते. बघा, अगदी 2 मिनिटे जी एक्स्ट्रा असतात ती सुद्धा दिली गेली. त्या अनुषंगानं 17 मिनिटांमध्ये तुमचा 3 षटकांचा खेळ झाला समाप्त. अगदी जे इंजरी वगैरे होते ते जर कट केले तर तुम्ही 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट केल्यात, कौतुक करेन. टोटल 17 मिनिटं तुम्ही घेतली आहेत आणि ते 2 मिनिटं आम्ही या ठिकाणी कट करतोय. बघा, अगदी वेळेवरती हिशोब पाहायला मिळतोय. चला, सराव कमी करा, लगेचच गोलंदाजी करून घ्यायची आहे. सराव का केला जातो तर जो टप्पा येईल, जर चेंडू सुटेल तो चुकीच्या दिशेनं सुटला गेला नाही पाहिजे. या अनुषंगानं सराव देखील करणं गरजेचं असतं. गोलंदाज सज्ज झालाय. शेवटचं षटक. कल्पेश वैती आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडू, मोठा प्रहार करायचा होता, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाहीये. आणखीन एक डॉट बॉल आला. शेवटचं षटक. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं ते षटक सुरू आहे, परंतु डॉट बॉल आलाय. यावेळेस फटका चांगला. मी म्हटलं होतं हिटमॅन ऑफ ओवली बॅट्समन सूरज म्हात्रेच्या बॅटमधून येतोय हा षटकार. काय जबरदस्त फटका. 6 धावा, 6 धावेनं धावफलक 29 धावा बनतायत. 35 प्लस टोटल देखील चांगला असेल, परंतु अजून देखील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 मोठे फटके सामना बदलवून टाकेल. यावेळेस मोठा प्रहार करायचा होता, हवं तसं बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. एक सिंगल या चेंडूवरती देखील कंप्लीट केली जाते. येस, गोलंदाज आपण अंपायरच्या समोर जायचं नाहीये, कारण अगदी तुम्ही समोर जेव्हा जाता लेग बिफोर द विकेटची जेव्हा अपील कराल तेव्हा तुमच्या बाजूनं ती गोष्ट होणार नाहीये. या गोष्टीची देखील दखल घ्यायची आहे. गोलंदाजी करत असताना गोलंदाज कल्पेश वैती अंपायरकडनं वॉर्निंग दिली जाते. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली गेली. गोलंदाज सज्ज झालाय कल्पेश वैती आणि स्ट्रायकिंग एंडला बॅटर विराज म्हात्रे. अनेक सामने विराज म्हात्रेनं जिंकून दिल्यात, घेऊन गेलाय ही मॅच. सध्या 50-50 मध्ये उडावलाय, फटका फसलाय, चेंडू खाली नोमॅस लँड मध्ये बॉल पडतोय. बॉल पडल्यानंतर वळण घेतोय, परंतु एक सिंगल या चेंडूवरती कॉन्फिडन्स सूरज म्हात्रेनं स्वतःवरती दाखवलाय की मी करू शकतो. एक मोठा फटका खेळायचा, चांगली धावसंख्या, कारण बॉलिंग अटॅक भरपूर चांगला आहे टीम RD ओवली संघाचा. त्या अनुषंगानं अगदी बॅटिंग कुठे ना कुठे थोडीशी खराब झाली, परंतु 31 धावा बनल्यात. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज झालाय सज्जा कल्पेश वैती. पुढचा बॉल. यावेळेस लॉफ्टेड हिट, फटका चांगला आहे, कावकॉर्नर रिझनला एक धाव, सिंगल. दुसरीचा प्रयत्न सूरज म्हात्रेच्या माध्यमातून आणि 2 धावा या चेंडूवरती कंप्लीट केल्या जातील. 2 धावेनं धावफलक पुढे सरकताना 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 33 धावा म्हणलात. गोलंदाज झालाय सज्ज. यावेळेस फटका मिस्टायमिंग चेंडू हवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, कोणतीही मिस्टेक नाहीये, टिपलाय जेल आणि संपलाय बॅट्समनचा खेळ. पहिल्या डावाचा खेळ देखील या ठिकाणी झालाय समाप्त. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा बनल्या, त्या म्हणजे 33 धावा आणि 34 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी असेल. येथून टीम अनिल अंकलेश स्पोर्ट्स खार्डी संघाला. यानंतरची मॅच
जानता राजा खारबाव विपक्ष टीम वीर तानाजी दापोडे बी. दोन्ही संघ सज्ज आहेत. अगदी आपण टॉस करणार आहोत आणि त्यानंतर मॅच असेल. टीम काफ्रोबा बेहळे विपक्ष टीम विजेता संघ अशी मॅच असेल. त्यानंतर दोन्ही संघ या ठिकाणी सज्ज झाल्या. टीम जनताराजा खारबाव आणि टीम वीर तानाजी दापोडे बी संघ नाणेफेकी करणार आहोत. सन्माननीय देवानंदजी पाटील साहेब उपसरपंच वडनोगर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाईल. एका बाजूला टीम वीर तानाजी दापोडे ब तर दुसऱ्या बाजूला टीम जानता राजा खारबाव. नाणं दोन्ही संघांना माहिती आहे. एका बाजूला बाया मामा तर दुसऱ्या बाजूला जय सोनवाई. कॉल कोणाचा असेल? सोनवाई असा कॉल आहे आणि बाया मामा आलाय. नाणेफेकी जिंकली आहे टीम वीर तानाजी दापोडे ब संघानं. मान्यवरांना विनंती आहे व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचं. नक्कीच अगदी कालपासून आज थंडी जरा जास्त आहे सो थोडीशी चर्चा करू. थोडंसं गरम माहोल. टीम वीर तानाजी दापोडे मागच्या मॅचचा टॉस तुम्ही गमावला होता. अगदी निराश होता. हा मॅचचा टॉस तुम्ही जिंकलाय. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. अगदी पहिली मॅच झाली. कसा अनुभव आला खेळपट्टीवरती खेळताना? चांगली विकेट आहे. आउटफील्ड पण चांगली आहे. खेळायला मजा आली. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. चांगलं खेळ. टीम खारबाव संघ नाणेफेकी जिंकली असती. निर्णय काय असता? बॅटिंगच केली असती. मनासारखं घडले. किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न? 50+. आणि खेळपट्टीवरती खेळला तर रजनी क्रिकेट स्पर्धा वडूनगर गावामध्ये प्रथमतः कसा अनुभव आला? खूप छान वाटलं आणि मैदान पुन्हा चांगलं आहे. सो नाणेफेकी झाली आहे कंप्लीट. नाणेफेकी जिंकली आहे टीम वीर तानाजी दापोडे ब संघानं आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू. हॅलो. मी करताना नक्की हा बस काय बाई उद्या करीन आता. थँक्स. Hello. धन्यवाद साहिल. गोड भगीरथ आवाज गाडी दे ना. आपण बघितलं साहिल शेळके यांचा. भगीरथ गाडी दे. भावेश भगत हे सुद्धा उद्याच्या दिवसामध्ये समालोचन कक्षामध्ये आपल्याशी जुडले जातील. वळी आपण मॅच कडे. RD ओळी टीमने समित 4 षटकांमध्ये धाव फळकावर धावा जमा केल्या 33 आणि 34 धावांचं लक्ष अंकलेश कार्डी टीम या समोर ठेवण्यात आलंय. GCA दौरे म्हणजेच ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत हे टीम्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसून येत आहेत. स्ट्राईक इनकडे मोनिश तांगडी, नॉन स्ट्राईक इनकडे उमेश मुकणे. 12:30 हा मॅच सुरू झालाय. कव्हरच्या वरून चेंडूला टोळवण्याचा प्रयास होत आहे. झेल होऊ शकला असता परंतु झेल ड्रॉप झालाय आणि फलस्वरूप बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळत आहेत 2 धावा. 2 धावांच्या मदतीनं खातं उघडलं गेलंय अंकलेश कार्डी या टीमचं. समीर तांगडी हे सुद्धा या टीमचा हिस्सा आहेत. मराठा पंजाब टीमद्वारे पूर्वी त्यांना आपण खेळताना बघायचो आणि आता मात्र घरच्या टीमद्वारे चांगलं प्रदर्शन करत आहेत. जे फ्लड लाईट्स तुम्ही बघतायत त्यामध्ये सुद्धा त्यांचं मोलाचं योगदान पाहायला मिळतं या स्पर्धेसाठी. स्ट्राईक इनकडे फलंदाज आहे उमेश मुकणे. विराज मात्रे गोलंदाजी मार्गावर आहे. RD ओळी टीमचा हा खेळाडू पॉवर प्लेचा पहिले चटक टाकतोय.
लेफ्ट हँड राऊंड द विकेटचा मारा स्विच हिट केलाय. चेंडू हवेत आहे. झेल होण्याची दाट शक्यता, परंतु हा झेल सुटलाय. ओहो, काय चाललंय हे. दोघांचाही प्रतिसाद मिळाला नव्हता. एकमेकांची साथ ही मिळायला हवी, परंतु एकमेकांची साथ नसल्या कारणानं इथे हा निर्धाव चेंडू जाताना दिसलाय. ये तो मोये मोये हो गया, आमचे समालोचक साहिल म्हणतात. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 2 धावा, 34 धावांचे टार्गेट आहे आणि पाठलाग करताना अंकलेश कार्डी टीमचे प्रारंभिक फलंदाज मोनिश आणि उमेश कडून मोठी अपेक्षा करत आहेत त्यांचे सर्व खेळाडू. ओ, चांगला बॉल, वेगवान चेंडू, भन्नाट वेगाने चेंडूला टाकले आणि ऑफ स्टंपच्या दिशेने वळवलाय. गुडलेन क्षेत्रामध्ये हा चेंडू पडलाय. निर्धाव चेंडू जेवढे तुम्ही टाकाल तेवढा दबाव बॅटिंग करणाऱ्या टीमवर येईल, कारण या सत्रामध्ये एवढं सोपं नसेल 34 धावसंख्येचा पाठलाग करणं अंकलेश कार्डी टीम करता. कारण या रजनी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये दवबिंदू सुद्धा आता आपल्याला दिसून येत आहेत, म्हणूनच थोडासा ओळावा विकेटवर जाणवेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू भन्नाट वेगाने टाकलाय. 1 चौटी धाव पूर्ण करतात दोन्ही बॅटर. आणि पंचांचा काय इशारा होतो पाहूया. 22चा इशारा पंच अजय पटेल आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. अतिरिक्त धावांच्या सहाय्याने धावसंख्या झाली आहे ती 3 धावा. आमचे स्कोरर सागर पाटील चांगला स्कोर कार्ड मेंटेन करत आहेत. या व्यतिरिक्त कॅमेरामॅन सुद्धा जागृत आहेत. जर कॅमेरामॅन झोपला तर मग मॅच सुद्धा झोपला. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपण बघतायत अतुल घाडगे, कपिल कारभारी, प्रशांत बसागे, राकेश गायकवाड चांगली भूमिका अदा करत आहेत. भावेश पाटील आणि यश म्हात्रे यांना अपडेटर म्हणून आपण बघतायत. सर्व स्कोर कार्ड ते मेंटेन करत आहेत, माहिती आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. अतिशय चांगले यूट्यूब चॅनल्स बघायला मिळते आपल्याला. SK एंटरटेनमेंट. या षटकात आता काय करतोय विराज पाहूया. त्याचा पुढचा चेंडू कसा असेल. ओहो, खेळाचा तो ऑन साईडला चेंडू जातो ऑफ साईडला. 1 धाव मिळाली लेग बायच्या स्वरूपात. अपील केली होती गोलंदाजाने. षटक इथे पहिलं सुरू आहे आणि पहिल्या षटकात जर आपण विचार केला तर धावा आहेत धावपळ करते 4. 30 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 34 धावसंख्येचा पाठलाग करताना 30 धावांची गरज आहे. दबाव, दडपण आता दिसून येतोय बॅटरवर. व्हाईट अँड व्हाईट रंगामध्ये हे काढू उतरत आहेत आणि दुसऱ्या बाजूला निळा रंग. या षटकातील शेवटचा बॉल. ओहो, व्हॉट डिलिव्हरी. चांगला वेगवान चेंडू पडलाय आणि त्रिफळा उद्ध्वस्त करून जातोय. लागला पहिला धक्का. प्रत्युत्तरादाखल कार्डी टीमला गॉन. ओहो, काय चांगला चेंडू पडलाय आणि झहीर खान या भारतीय वेगवान गोलंदाजाची आठवण झाली, कारण तो सुद्धा डावकुऱ्या हाताने तशाच पद्धतीने चेंडू टाकायचा, इन स्विंग चेंडू टाकायचा आणि तसाच चेंडू नुकताच गोलंदाजाचा पडलाय. षटक संपतं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावपळकर 4. 18 बॉल शिल्लक आहेत. 18 बॉलमध्ये 30 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 30 धावा हे समीकरण बनलं या मॅचचं. 18 बॉल 30 धावा हे इक्वेशन आहे या मॅचचं. अंकलेश कार्डी टीमला या 30 धावा बनवाव्या लागतील. समोर प्रवास जरी कठीण असला तरी सुद्धा तो प्रवास गाठण्याची क्षमता असणारा संघ म्हणजेच अंकलेश कार्डी संघ. गोलंदाजी मार्गावर चॉन्टी जोशी टेनिस विश्वातील एक नाव. स्वतःला करायला सिद्ध तेव्हाच व्हाल प्रसिद्ध, आणि प्रसिद्ध झालेला खेळाडू गोलंदाजी मार्गावर आलाय. ज्यावेळेस तुम्ही लीगच्या मॅचेस खेळता ना, त्या लीगच्या मॅचेसमध्ये तुम्हाला अष्टपैलू खेळाडूंची गरज असते आणि लीग मॅचेसमध्ये सुद्धा या खेळाडूची चर्चा जास्त होतोय. तो जॉन्टी जोशी तयार. सूरज म्हात्रे आलाय.
ओहो, आडव्या बॅट्सने खेळायचा होता चेंडूला. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू टाकला जातोय. जस जसे चेंडू निर्धाव जातील तस तसा दबाव वाढत जाईल अबू स्पोर्ट्स कार्डी, अंकलेश कार्डी टीमवर. एक गडी बाद, धावफळकावर 4 आहेत. 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये जिंकण्याकरता 30 धावांची गरज आहे. खूप सुंदर आयोजन आहे या स्पर्धेचं. जय सोनूआई वडूनगर आयोजित सुरेश बाळमामा म्हात्रे चषक 2024. आता या चेंडूला उडवलं फाईन लेगच्या दिशेने. देर इज अ लॉंग चेस फॉर द फिल्डर. चेंडू सीमारेषे पार, मिळतात धाबा 4. नशिबाचा चौकार. स्कोर मूव्स ऑन 8. धावसंख्या धावफळकावर लागली जाते ती 8 धाबा. डावखुरी हाताच्या बॅटरला या 4 धाव मिळतात. मोनिश तांगडी आहे जो लॉंग लेग, फाईन लेग आणि मिड विकेटच्या दिशेने मोठे फटके खेळण्याची क्षमता राखतो. स्क्वेअर कटचे फटके फार कमी पाहायला मिळत आहेत. कुठल्याही क्रिकेटच्या मॅचेस बघितल्या, जलद क्रिकेटमध्ये ह्या घटना फार कमी घडत आहेत. सूरज मात्र तयार. त्याच्या कुठेतील पुढचा बॉल थांबवण्याकरता चांगले विकेट्स प्राप्त करावे लागतील. ओहो, पुन्हा एकदा उसळी घेणारा बॉल होता. बॅटरला बीट करून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू जातोय. चांगला बॉल, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. 1.3 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या धावपळकावर आहे ती 8 धाबा. प्रत्युत्तर देत आहेत अंकलेश कार्डी टीमचे खेळाडू 34 या धावसंख्येचं. आणि सर्व काही व्यवस्थित घडलंय. स्लो वन, संत गतीचा फुल लेंथ चेंडू होता. खेळायचा होता ऑन साईडला. चेंडू राहतोय फॉरवर्ड शॉर्ट लेग मध्ये आणि सिली पॉइंट क्षेत्रामध्ये. 1 धाव तर मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 9. खूप चांगले मेहनत घेतल्या सर्वांनीच, ज्यांचा आपण उल्लेख सातत्याने करतोय. राजेश पाटील, निलेश मनेरे, भावेश भगत, अजय पाटील, मिलिंद पाटील, घनश्याम पाटील, परेश कापूकर, बादल पाटील, भागीरथ म्हात्रे, कुलदीप म्हात्रे, धीरज धुमाळे, गिरीश पाटील, हितेश पाटील, कैलास पाटील, केवल पाटील, जुतू पाटील, मयूर म्हात्रे, मॅक चिकने, मुकेश मुकादाम, सचिन पाटील, निलेश अरविंद पाटील, निलेश पाटील, यशवंत पाटील, यश पाटील, अंकुश पाटील आणि इतर सर्वांचीच मेहनत या ठिकाणी कामी आलंय. त्यामुळेच आपण एक चांगली क्रिकेटची स्पर्धा वडूनगर गावा शेजारी असलेलं स्वर्गीय रघुनाथ क्रीडांगणावर बघतायत. आणि गावच्या रक्षणाकरता आई सोनू आई मातेचं सुंदर असं मंदिर आपल्याला पाहायला मिळतंय. हा पुढचा बॉल, चेंडू हवेत आहे मिड विकेटच्या दिशेने. हा चेंडू जातोय. 1 धाव मिळाली बॅटरला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न ते करतायत. पाहता पाहता 2 धावा होत आहेत सहज पूर्ण. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या धावफळकावर लागली जाते 11. 1.5 बॉलच्या समाप्तीनंतर 11 धाबा. मेहनत करावी लागेल धावा बनवण्याकरता. मेहनत एक अशी सुवर्ण चाबी आहे जे बंद भविष्याचे दरवाजे नेहमीच उघडे करत असते. पुढचा बॉल, हाऊस दॅट. हा चेंडू सिलेमुडॉन मध्ये राहतोय. 2 धावा मिळत आहेत. जवळून 2 धावा चोरल्या जात आहेत. जणू काही आता हे दोन्ही खेळाडू चित्ताचा वेग धारण करत आहेत. इशारा पंचांचा या ठिकाणी पोहोचलाय षटकाच्या समाप्तीचा. 2 षटक समाप्त झालेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफळकावर धाबा लागले जातात 13 धाबा. आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता अजूनही 21 धावांची गरज आहे. 12 चेंडू 21 धाबा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. डीजे मास्टर येतीलच. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अंकलेश कार्डी टीमची धावसंख्या आहे ती 13 धावा. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्याकरता अजूनही 21 धावांची गरज आहे. उद्याच्या दिवसामध्ये कोणते कोणते संघ आपल्याला इन ॲक्शन मध्ये दिसतील त्याची चर्चा आपण करूया.
मॅच असेल शौर्य 11 चिंचवली वर्सेस चांबले आंबाडी, गावदेवी नांदकर वर्सेस रोशन स्पोर्ट्स मुटवाल, MP स्पोर्ट्स बल्ल्यानी वर्सेस बंटी स्पोर्ट्स कुक्षे, आई गावदेवी वावेघर वर्सेस RCC राया, सोनारपाडा मुरबाड वर्सेस मेहर 11 बापगाव. या लढती असतील उद्याच्या रजनीमध्ये. जॉन्टी गोलंदाजच्या मार्गावर आलाय. 21 धावांची आवश्यकता आहे आणि तशीच वाटचाल त्यांच्या टीमला करावी लागेल. चांगली आखणी आहे आणि चांगला प्रतिसाद यूट्यूबद्वारे प्रेक्षकांचा सुद्धा मिळालाय. 4 कॅमेरे या मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळत आहेत. सोहे बाजूने चांगलं लक्ष केंद्रित करण्याकरता हे कॅमेरामॅन उभारले गेलेत, कॅमेरे उभारले गेलेत. जॉन्टी तयार, समोर बॅटर तयार. जॉन्टी याचा या बॉलला उडवलाय. चेंडू सीमारेषे पार, आर पार, दमदार, शानदार, बहरदार, डोलदार षटकार. गोलंदाजा विरुद्ध मोठा फटका. हो, आता सरळ बॅटचा वापर केलाय. चेंडू लॉंग ऑफ रिझर्व मध्ये गेलाय. एक धाव पूर्ण केली. डीप मधून फेकी येईपर्यंत दुसरी धाव पूर्ण होईल काय? ती झाली. दोघांनी चांगले प्रतिसाद दिला या धाबेकरता. या 2 धाबांच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली. धावफळकावर धाबा लागल्या जातात. 19 21 धाबा 21. म्हणजेच आता स्थिती काय झाली? उर्वरित 10 बॉल्स मध्ये मॅच जिंकण्याकरता 13 धावांची गरज आहे. 10 चेंडू 13 धाबा. ओ, स्क्वेअर कटचा फटका कळलाय. चेंडू थर्ड मॅन क्षेत्रामध्ये गेलाय. 1 धाव मिळाली. एका धावेच्या मदतीनं यस अंपायर वाईड बॉलचा इशारा. मला असं वाटलं की बॅटच्या साह्याने धावा येत आहेत, परंतु पंच अतिशय चांगलं निरीक्षण करतायत अजय पाटील. 1+1 या 2 धावांची धावसंख्या झाली आहे ती 23. 2.2 बॉलची समाप्ती, 23 धाबा. अजून आता फक्त 10 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज आहे. पूर्णतः वर्चस्व दबदबा दाखवलाय अंकलेश खार्डी टीमने. मॅच अजून संपला नाही. कमबॅक करण्याची क्षमता आहे जॉन्टी जोशीमध्ये. एक अष्टपैलू खेळाडू आहे. टेनिस क्रिकेटमध्ये बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धा त्याने गाजवल्यात. मोठं नाव आणि तो गोलंदाजी मार्गावर. हो, तितकंच चांगला प्रभाव बॅटर दाखवतोय. बॅकफुटला गेला, जागा बनवली आणि स्कोर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूला वळवलं. एका धावनीची धावसंख्या झाली आहे 24. यूट्यूबद्वारे जे प्रेक्षक या टुर्नामेंट्सला बघतात त्यांच्या माहिती करता अंकलेश कार्डी वर्सेस RD ओळी या दोघांमध्ये लढत सुरू आहे. RD ओळी टीमने 4 षटकांमध्ये 33 धावा जमा केल्या होत्या आणि 34 धावसंख्येचा पाठलाग करताना सर्व काही व्यवस्थित घट्ट आहे अंकलेश कार्डी टीमच्या बाजूने. व्हाईट अँड व्हाईट म्हणजे सफेद रंग आज जास्त झळकतोय. हा चेंडू कदाचित ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. निरीक्षण केलं आणि त्याच्यानंतर निर्णय या ठिकाणी दिला जातोय. वाईड बॉलचा इशारा. धावसंख्या 25. नियंत्रण नाही. मॅच गरम करण्याकरता विकेट्स प्राप्त करावे लागतील. पुढचा बॉल. चेंडू हवेत आहे. उंची आता जास्त गाठली, लांबी कमी. क्षेत्ररक्षक टप्पून होता आणि त्याने दिले आम्ही. विकेटचं पतन. बॅटिंग करणाऱ्या टीमला दुसरा धक्का. गॉन. चांगली फिरकी वळवली होती ह्या चेंडूवर गोलंदाजाने जॉन्टी याने. धावसंख्या धावफळकावर 25. जिंकण्याकरता अजून 9 धावा बनवायच्या आहेत आणि 9 धावा बनवण्यासाठी चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज आहे. बाद झालेला खेळाडू जर आपण बघितलं तर बाद झालेल्या खेळाडूबद्दल चर्चा करायची झाली तर मुनीस तांगडे बाद झालाय. जाता जाता त्यांनी 1 षटकार खेचलाय आणि आता जय तांगडी नावाचा खेळाडू उतरलाय. 8 चेंडूंमध्ये 9 धावा.
पुढील होणारा मॅच तुम्ही बघणार आहात जाणता राजा स्पोर्ट्स खारबाव विपक्ष टीम वीर तानाजी दापोडे बी, ज्याने पहिल्या मॅच मध्ये काय चांगली सफलता प्राप्त केली होती. ओहो, इथे गोलंदाजाने सफलता प्राप्त केली, विकेट मिळाली, मोठा धक्का, गॉन. चला जाऊया बघायला जमली लोक मैदानाला, चला जाऊया बघायला जमली लोक बघायला. बाल्या मामाचा चषक असतो टॉप लेवलला. आता जॉन्टीने इथे वाजवली घंटी. लगातारच्या 2 चेंडूंमध्ये 2 विकेट्स त्याने प्राप्त केल्या. बाहेर निघणाऱ्या चेंडूला चिडलंय आणि त्याचे परिणाम वाईट झालेत. महत्त्वपूर्ण विकेट मिळाल्यात. आल्या पावली जय तांगडी परतलाय. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 25. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडूंमध्ये मॅच जिंकण्याकरता हव्या आहेत 9 धाबा. 7 बॉल 9 रन्स रिक्वायर्ड टू विन. जाणता राजा स्पोर्ट्स खारबाव टीमचे हे सर्व सदस्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट त्याने आतापर्यंत खेळलंय आणि अर्थातच जर्सी जे बघतात आपण त्या जर्सीवर नाव आहे रमेश तरे साहेबांचं. ओ, मोठा फटका खेळला जातोय. हा सुद्धा उंची जास्त गाठणारा चेंडू असेल काय, परंतु काय घडलंय, चेंडू शतरक्षकाला चकवत पुढे निघून गेलाय. 2 धाबा पूर्ण केल्या जात आहेत, परंतु हा षटकार आहे की नाही हे निरीक्षण केलं जाईल. तिसऱ्या पंचांना दिले आमंत्रण. डाऊट आहे ते फिल्डरला सुद्धा. यस अंपायर. तिसऱ्या पंचांना दाखवलंय. तिसरे पंच दाखवत आहेत कारण मोक्याचे क्षण आहे आणि अशा वेळेस कोणत्याही टीमचं नुकसान नको याकरता पंच निरीक्षण करतील. काय घडलंय त्याची चर्चा सगळ्या सध्या सुरू आहे. सेफ आहे, चेंडू अडवलाय. या बळून पूर्ण केल्यात धाबा. 2 धावा मिळवल्यात बॅटिंग करणाऱ्या टीमने. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या आहे ती 27 धावा 27. आता काय स्थिती आहे त्याची चर्चा करूया. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये 7 धावांची आवश्यकता. 6 बॉल 7 रन्स रिक्वायर्ड टू विन. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये आपण ऐकूया पुन्हा एकदा सुमधुर गीत. टीम आपल्याला सपोर्टिंग स्टाफच्या भूमिकेमध्ये बघणार आहोत आपण. जी नुकताच तिथून डाव्या बाजूला जाताना दिसले. ओहो, गोलंदाजच्या मार्गावर तयार आहे, परंतु पंच डेड बॉलचा इशारा करतायत. करण माळी गोलंदाजच्या मार्गावर आलाय. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. काय रोखलं जाईल या गोलंदाजा करवी? काय हा फिरकीचा जादूगार आहे की फलंदाज तिथे काय करतोय? मोठा फटका, ना इक्का दुक्का, सीधा 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 छक्का, बिगी. स्कोर इज लेवल. पहिल्या डावातील धावसंख्येची बरोबरी साधली जाते. स्वच्छ कपडे म्हणजे सफेद कपडे आपण नेहमीच म्हणत असतो आणि दुसऱ्या बाजूला निळा रंग जर आपण म्हटलं तर त्याचा प्रभाव जास्त दिसत असतो कधीही. जो आपल्याला शांत ठेवतोय, मनस्थिती चांगलं ठेवतोय आणि येणाऱ्या संकटापासून वाचवणारा रंग म्हणजेच निळा रंग. सध्या निळ्या रंगाच्या जर्सी परिधान केलेल्या काढूनवर संकट आलेत. एक मोठा फटका खेळायचा होता. चेंडू फाईन लेगच्या दिशेने जातोय आणि या मिळत आहेत विजयी धाबा. या मॅचला जिंकलंय अंकलेश खाडी टीमने. कॉंग्रॅच्युलेशन अंकलेश खाडी टीम. हार्ड लक आरडी ओवली टीम. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग दर्शवला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार मानतोय. या मॅच संपलाय.
मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर थेट वळूया मॅन ऑफ द मॅच कडे. कम ऑन डीजे.